जर असं वाटतंय किती माणूस दल बदलो असावा आणि किती विचार बदलणारा असावा, हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जिवंत उदाहरण. किती माणूस या बॉर्डर थुका आणतो, तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही. एका पोराला काठी लागली ना, राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार. तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार. आयुष्यातून भाजपाला उठवू नका, तुमच्यामुळं मोदी साहेबा सुद्धा डाग लागणार आहे, लक्षात ठेवा. मी सत्तेवर राहून असं वाटतं नकोच असतं का? जर असं वाटतंय किती माणूस दल बदलो असावा आणि किती विचार बदलणारा असावा, हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जिवंत उदाहरण. किती माणूस या बॉर्डर थुका आणतो, हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला. काय तू दल बदलणार आहे रे, हमेशा चिंडी खेळतो डाव, जिंकला तरी रडायचं, नाही जिंकला तरी रडायचं. म्हणजे ह्या बॉर्डर थुका घेणं म्हणते त्याला. कारण हे असं वागू नये. नागरिक प्रथम आहेत, ते पालकत्व त्यांच्याकडे आहे राज्याचं, आणि असं बोलायचं की मी सत्तेवर राहू नको वाटतं. तर सत्तेवर जर तुम्हाला ठेवायचंच नसतं तर मराठ्यांनी निवडूनच दिलं नसतं ना. मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का? काय गप्पा आणता? आहेत ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात, आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळे साफ करून टाकीत असतात. मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री दोन डाव खेळत आहे, मग ह्याच्यात मार्ग निघेल असं कसं होऊ शकेल? आम्ही काढणार आहेत. त्यांना काढायचं की नाही मला नाही माहीत. आम्ही काढणार आहेत. आम्ही मुंबईत जाणार आहेत तर आरक्षणच घेणार आहे. त्यांच्या मनात काय आहे ते आम्हाला नाही माहीत, पण आमच्याकडून शांतता आहे. आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत, सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत. त्यांना जाळपोळ करायची, धिंगाणा करायचा ते करतील, आम्ही नाही करणार. आम्ही पोलिसाच्या गाडीत उचलून टाकणार त्याला. ते जाळपोळ करणाऱ्याला धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही. पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार. कोणी अडवाई मुंबईत मराठे जाणार आहेत, आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा 5 पट जाणार आहेत. आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही. तुम्ही आम्हाला अपमान केलाय, डवचिलय, खुनशीपणानं वागणूक दिली. आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटोळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत 100%. कोणी अडवाई होती त्यांनी बोलून दाखवलं ना. पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते. आम्ही पोलिसाला दोष नाही देणार, देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सत्ता आहे, माझं पोलीस आहे, मराठ्या पुढं काही टिकणार नाही. तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही. एका पोराला काठी लागली ना, राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार. तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार. आयुष्यातून भाजपाला उठवू नका, तुमच्यामुळं मोदी साहेबा सुद्धा डाग लागणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखवा मुंबईत, मग तुम्हाला कळन पुढं काय असतं.